नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय एकदम कुरकुरीत अशी गाड्यावर मिळतात त्या पद्धतीची कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी। बाहेर पाऊस पडत असला की घरातल्या मंडळींची चुळबुळ चालू होते, ती म्हणजे भजी बनवण्यासाठी। यांना क्रेविंगच भजी खाण्याचं एवढं होत असतं की आपण जर सांगितलं ना भज्यासाठी कांदा तुम्हाला चिरून द्यावा लागेल तरी सुद्धा हे तयार होतात। तर मंडळी, आज आपण अशीच एकदम कुरकुरीत अशी गाड्यावर मिळतात त्या पद्धतीची कांदा भजी बनवणार आहोत। ही भजी बनवण्यासाठी आपण इथे कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही, एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे, त्यामुळे कमी तेलकट होतात हे भजी। तर नवरोबाला मी कांदा चिरण्यासाठी लावलेलं होतं, तो कसा चिरायचा हे सुद्धा मी सांगितलेलं। 3 मीडियम साईजचे कांदे साल काढून घेतले आणि आडव्या पद्धतीने हे असे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता यावरती चमचाभर मीठ घातलं आणि कांद्याला हे मीठ व्यवस्थित सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे। कांदा आडव्या पद्धतीने पकडून त्याच्या स्लाइस करून घेतल्या, त्यामुळे बघू शकता अगदी हात लावला की याच्या स्लाइस मोकळ्या होत आहेत। व्यवस्थित असं मीठ लावलेलं आहे। आता एक 10 ते 15 मिनिट हे असंच ठेवून देऊया। 10-15 मिनिट मी हा कांदा असाच ठेवला, मिठामुळे त्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। आता हे कांद्यामधलं जे पाणी आहे ते आपण असं गच्च व्यवस्थित असं दोन्ही हातात पकडून पिळून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित पिळून घेतला, त्यानंतर आता यामध्ये चमचाभर लाल तिखट घातलं, त्यानंतर अर्धा चमचा जो ओवा आहे तो ओवा हातावर असा थोडासा चोळून घालायचा, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला उतरतो भज्यांमध्ये। त्यानंतर इथे 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला पाणी न घालता जो कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्या कांद्याच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही। बेसन, तांदळाचं पीठ आणि बाकीचं जे ओवा, लाल तिखट वगैरे घातलं होतं हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, पण मला आणखी थोडंसं बेसन घालण्याची गरज वाटत आहे, त्यासाठी मी 1.5 ते 2 चमचे बेसन घातलं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। यामध्ये एक टिपकाही पाण्याचा मी वापरलेला नाही। दुसरीकडे गॅसवरती भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। या भज्याच्या पिठामध्ये आपण सोड्याचा वापर करणार नाही, पण 2 ते 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, त्यामुळे भजी छान असे कुरकुरीत होतात, आतमधून असे कच्चे राहत नाहीत किंवा घशामध्ये दाटल्यासारखे सुद्धा होत नाहीत। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चला आता लगेचच भजी तळून घेऊया। भजी तळताना कढईमधलं तेल जे आहे ते मध्यम गरम झालेलं असावं। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे। भजीचा आकार गोल गरगरीत करण्याची गरज नाही, असाच वेडाबाकडा आकार ठेवायचा, म्हणूनच तर याला खेकडा भजी असे म्हणतात। तेलामध्ये सोडतानाच हे भजी थोडेसे पसरून सोडायचे, त्यामुळे एकदम कुरकुरीत असे तळले जातात। सुरुवातीला भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजी चांगले झाऱ्याला कडक जाणवू लागले की त्यानंतरच हे भजी उलटून घ्यायचे आणि छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे। या स्टेजला गॅसची फ्लेम मीडियम केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर भज्यांमधले बुडबुडे कमी झाले, भजी बऱ्यापैकी कडक जाणवू लागले की कढईमधून काढून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत कमी तेलकट आपले कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी तयार झालेले आहेत। हे एकदम गाड्यावर जसे मिळतात त्या पद्धतीचे एकदम कुरकुरीत असे भजी घरच्या घरी आपले तयार झाले। मंडळी, भजी तर तयार झाले, आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे भजी खायला या। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा। पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळी सुद्धा कोणाच्या घरातून असा भजी तळलेला वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते आणि आमच्या घरी सुद्धा लगेचच भज्याचा बेत केला जातो। अगदी 10 ते 15 मिनिटात हे भजी तयार होतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा। भजी केवढे कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल। बाहेर पाऊस असला की तुम्हाला कोणाकोणाला भजी खाण्याचं क्रेविंग होतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा। मान्सून स्पेशल रेसिपीज किंवा पावसाळ्यातल्या रेसिपीजची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, नक्की जाऊन बघा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।